ग्रंथ समजून घेणे हे फार महत्त्वाचं आहे आणि ग्रंथ समजून घेण्यासाठी म्हणून आपण या 5 दिवसांच्या ज्ञानयज्ञासाठी जो ग्रंथ निवडला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे दत्त आणि अनसूया संवाद। ह्या दत्त अनसूया संवादाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पहिल्या दिवशी दत्त समजून घेण्याचा प्रयत्न केला, दत्तांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर अनसूया सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, अनसूयेचं सुद्धा आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर दत्तांनी मातेचं केलेलं कौतुक आणि दत्तांनी मातेच्या प्रश्नाचं सुद्धा केलेलं कौतुक याच्यावरही आपण चर्चा केली आणि त्यानंतर आपण एकेका प्रश्नाचं उत्तर बघत आत्तापर्यंत आलेलो आहे। 15 प्रश्न झालेले आहेत, एकंदर 40 प्रश्न आहेत। आज आणि उद्या आपल्याला हे 40 प्रश्न चर्चा करून संपवायचे आहेत। पुढचा जो प्रश्न आहे अनसूयेने विचारलेला 16वा प्रश्न, बंध म्हणजे काय? बंध। आता 2 सलग प्रश्न अनसूयेने विचारलेले आहेत, बंध आणि मोक्ष किंवा बंध आणि मुक्ती या दोनही गोष्टी आम्हाला समजून सांगा असं मातेने सांगितलेलं आहे आणि दत्तांनी ते समजून सांगायला सुरुवात केलेली आहे। पण बंध समजून सांगताना, बद्धता समजून सांगताना एक गोष्ट दत्तात्रेयांनी सांगितली, कदाचित काल्पनिक असावी पण कदाचित काल्पनिक नसावी पण भगवान दत्तात्रेयांनी सांगितलेली आहे म्हणून आपण ती गोष्ट बघणार आहोत। छान गोष्ट सांगितली दत्तात्रेयांनी आधी मातेला। आपल्याला ही गोष्टी ऐकायला खूप आवडतं। प्रत्येकाचं म्हणणंच असं असतं की गुरुजी तत्वज्ञान जास्त सांगू नका, गोष्टी सांगा। इथून निघाल्यानंतर बरेचसे लोक तेच म्हणतात की गुरुजी तुम्ही गोष्टी खूप छान सांगता। गोष्टींच्या पाठीमागचं तत्वज्ञान पण लक्षात घेतलं पाहिजे, ते आचरणात आणलं पाहिजे, त्याच्यासाठी गोष्टी आहेत। दत्तात्रेयांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि दत्तात्रेय म्हणतात की एक व्यक्ती असतो, आठवडे बाजारला तो त्याचं गाव सोडून त्याचं घर सोडून एका ठिकाणी बाजार करण्यासाठी म्हणून जातो, बाजार करतो आणि सगळे ते त्याच्या पिशव्या वगैरे घेऊन त्याला संध्याकाळ म्हणजे खूप उशीर होतो तिथनं निघायला, बाजार करता करता उशीर होतो आणि जवळपास रात्र होते त्याला तिथून निघायला आणि रात्रीचा तो चालत चालत त्याच्या घराकडे येत असतो। रात्रीचा चालत चालत घराकडे येत असताना दत्तांनी इतकी सुंदर ही गोष्ट रंगवलेली आहे। दत्त म्हणतात की त्याच दिवशी बाजारामधून त्यांनी नवीन चपला सुद्धा घेतलेल्या होत्या, वाहना पायातल्या नवीन घेतलेल्या होत्या आणि ती रात्र पौर्णिमेची होती। पौर्णिमेच्या रात्री त्या बाजारापासून त्याचं घर भरपूर लांब होतं आणि त्या माळ रानावरनं तो चालत होता। ह्या माळ रानावरनं चालत असताना त्याच्या ज्या नवीन वाहना होत्या पायातल्या त्याचा कर कर असा आवाज यायला लागला आणि रात्रीचा अंधार असल्यामुळे त्याला त्या आवाजाची भीती वाटायला लागली आणि त्याला असं वाटायला लागलं की अरे आवाज येतोय म्हटल्यानंतर आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे आणि त्याचाच हा आवाज आहे।
आता आपलं काही खरं नाही, आपल्या पाठीमागे भूत लागलेलं आहे, असं त्या व्यक्तीला वाटलं आणि घाबरला, प्रचंड घाबरला आणि भीती वाटून तो जोरजोरात चालायला लागला. तो जेवढ्या जोरात चालायचा तेवढ्याच जोरात त्या चपलांचा आवाज यायचा. त्याला असं वाटायचं की अरे आपल्या पाठीमागे लागलेलं भूत पण तेवढ्याच जोरात चालतंय की काय. बरं, पौर्णिमेची रात्र होती, त्याच्यामुळे चंद्र असा समोरून उगवला, तो इथपर्यंत आला आणि जसा तो मागे गेला तशी स्वतःचीच सावली त्याला पुढे दिसायला लागली. त्याला असं वाटलं की अरे आत्तापर्यंत सावली दिसत नव्हती, आता मात्र नक्की कोणीतरी आहे. इतका भांबावला, इतकं वेड्यासारखं तो करायला लागला आणि त्याची बोबडी वळाली. तो प्रचंड घाबरला, त्याला घाम फुटला, सगळं कसा बसा तो स्वतःच्या घरी पोहोचला आणि रात्री जाऊन त्यांनी झोपून घेतलं. आणि इतकं वेड्यासारखा बडबडत होता की लोकांना वाटलं की याला भूतबाधा झालेली आहे. मग याला बोलव, त्याला बोलव, भूत उतरवणाऱ्याला बोलव, अजून कोण मंत्र टाकणाऱ्याला बोलव, याला बोलव, सगळे उपाय करून झाले, पण त्याचा काही, ती बोबडी जी वळालेली होती ती काही तो पूर्ववत तो झाला नाही. शेवटी हे त्याच्या सद्गुरूंना कळालं की अरे असं असं झालेलं आहे आणि त्याचे सद्गुरू त्याच्याकडे आले. सद्गुरूंनी ते पाहिलं आणि पाहिल्या त्यांच्या लक्षात आलं की नक्की काय झालंय हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी छान आपल्या शिष्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि त्याला सांगितलं की तू काही घाबरू नको, आता तुझं भूत मी पळवणार आहे. तुझ्या पाठीमागे लागलेलं भूत किंवा तुला ज्या भूतानी पछाडलेलं आहे ते आता मी पळवणार आहे, ही माझी जबाबदारी आहे, तू काळजी करू नको. त्याला खूप आश्वासक ती वचनं वाटली आणि तो शांत झाला, पूर्ववत तो आला. पण एक अडचण मात्र राहिली, तो रात्री झोपायचा ना, ते भूत त्याच्या रात्री स्वप्नामध्ये यायचं.